नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील तडेगाव ठाकूर, विचोरी आणि सारशी परिसरातील शेतकऱ्यांनी पिंगळाई नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे आणि कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी पुन्हा लावून धरली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने पावसाळ्यात नदीला पूर येऊन शेकडो एकर शेती जलमय होते, उभी पिके वाहून जातात आणि सुपीक मातीचे मोठे नुकसान होते. मागील वर्षीच्या मुसळधार पावसात नदीला आलेल्या पुरामुळे गावात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच पुलाअभावी शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत असून थोड्याशा पावसातही मार्ग बंद होतो. काही महिन्यांपूर्वी लोकप्रतिनिधींना पाहणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच नदीचे खोलीकरण व कायमस्वरूपी पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे. मी प्रदीप बेलसरे, तळेगाव ठाकूर पाणी वापर संस्थेचा अध्यक्ष बोलतो. आमच्या तळेगाव ठाकूरच्या पिंगळा नदीवर पुलाची नितांत आवश्यकता आहे. पुष्कळ वर्ष झाले इथे मजुराची जाण्या येण्याची पंचायत होते. या नदीवर 5 धरणाचा समावेश असून एकदा आलेला पूर 2.5 ते 3 महिने उतरत नाही. मजूर या वर्षात, मागच्या वर्षात 2024-25 इथे मजुराला जाता आलं नाही. त्याच्यामुळे शेतीचे कामं खोळंबल्यामुळं उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. त्या उत्पादनाचा याच्या हिशोबानं अत्यंत निकडीचा प्रश्न आहे. बाया लोकांना जाता येत नाही, माणसाला जाता येत नाही. दरवर्षी गुरंढोरं या इथून वाहत जातात. त्या ह्याच्यात नदीच्या पुरात लहान लहान वासरेचं कितीच जाते असे. आणि याच्या आधी घटना वेळी एक माणूस सुद्धा वाहत गेलेला आहे. तरी शासनानं या कामाची दखल घेऊन या कामाची सुरुवात करावी. तसेच शेतकरी इथे या मिठाकुटी चाललेला आहे, ते आता आमरण उपोषणासाठी बसणार आहे. तर याच्यासाठी किंवा आत्मधवनीकरणाची तयारी सुद्धा दर्शवली आहे. ते लोक 1000 हेक्टरच्या वर जमीन तिथे इरिगेशनमध्ये येते. त्या भागात रस्ता खोळंबून पडते. पुलाची आवश्यकता असल्यामुळे त्याची शासनानं दखल घेऊन ते पुलाचे काम त्वरित सुरू करावं. नदीचं सतत प्रवाह सुरू असल्यामुळे नदीमध्ये वनस्पती नेहमी वाढते. त्या वनस्पतीच्यामुळे ते नदी शिलटप झालेली आहे. त्या नदीचं साफ करण्यासाठी आमच्या तळेगाव ठाकूरवासियांनी निवेदन दिलेलं आहे तहसीलमध्ये. त्याची दखल न घेतल्यामुळे नदी साफ केल्या गेली नाही. शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे. तरी या कामाकडे करून नदीची साफसफाई करून साफसफाई करून नदीचा प्रवाह सुरळीत करून द्यावा ही विनंती होती. पिंगळाई नदी म्हणजे पुलाच्यासाठी मागे आम्ही मागणी केली होती सर्व शेतकऱ्यांनी. आणि आता आम्ही इथे पाहणी करायसाठी आलो. आता नदीमध्ये पहिला पूर येऊन गेला आणि अशा प्रकारचं पूर्ण कचपट नदीत अटकला आहे आणि जायची फार अडचण होत आहे. मागे आमदार साहेबांनी पाहणी करून त्या पर्यायी पुलाची व्यवस्था पायल्या टाकून करण्याची मागणी केली होती आम्ही. त्यांनी केली, पण अजून कॉन्क्रिटिंग न झाल्यामुळे तोही नादुरुस्तच असल्यासारखा आणि तिकडले म्हणजे सर्व वाहतूक बंद पडलेली आहे. माझं शेत इंचुरी तर सारशी रोडवर आहे. हे नेरपिंगळी नदीचं कचपट अटकल्याच्यानं मला जाता येत नाही आणि पेरणी अजून व्हायचीच आहे. इकडे पुष्कळ शेतकऱ्याची पेरणी लटकलेली आहे. खूप अडचण आहे. पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. पुन्हा हे नदीचं खोलीकरणचा हे दिलेला होता, ते पुन्हा झालेलं नाही आहे. हे गावात पाणी घुसाची शाश्वती आहे. तिथं शेतकऱ्यांचा रस्ता आहे.